नमस्कार, मी अनिकेत मंडाले, शारदा सोशल ग्रुप बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा अध्यक्ष. आज नाशिकचा विषय तपोवन या रामभूमीत प्रचंड संकेत असलेले हे वृक्ष आपण बघू शकता. या वृक्षांना मारण्याचं काम काही विकृत लोकांकडून केले जाते. आज पशु पक्ष्यांचं राहण्याचं ठिकाण, निसर्गाची जी आपल्याला ऑक्सिजनची हवा वगैरे या सगळ्या काही गोष्टी या तपोवनातून नाशिककरांना मिळते. आज इनमिन क्वचित अशा जागा राहिलेल्या आहेत की त्या ठिकाणी असंख्य वृक्ष आहेत. आज जर या अशा परिसराचे जर वृक्ष तोडले गेले तर नाशिकची हवा का दूषित होणार नाही. आज आपण बघतोय मागचा पावसाळा किमान 6 महिने तरी हा पावसाळा गेला. हे वातावरण चेंजेस होण्याचं कारण हे ग्लोबल